भारताची पाकिस्तान विरोधात सक्त पावले, मात्र पाकिस्तानसुद्धा मागे हटायला तयार नाही. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या लोकांवर या ठिकाणी गोळीबार केला आणि त्या ठिकाणी 26 बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत. गंभीर बाब म्हणजे धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या, कलमा पाडायला लावल्या. म्हणजे एक संदेश देण्याचा प्रयत्न या अतिरेक्यांचा या ठिकाणी होता. आणि गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कडक नव्हती. म्हणजे सुरक्षा व्यवस्थाच नव्हती तिथं. एवढे पर्यटक होते तरी तिथं सुरक्षा रक्षक नव्हते, पोलीस नव्हते, मिलिटरी नव्हती, कोणीही नव्हतं. मग हा एक काल जी सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारनं घेतली, या सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्र सरकारचे अनेक मंत्री, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सहभागी झाले आणि या पाकड्यांना चांगला धडा शिकवा अशा प्रकारचा या ठिकाणी खमक्या निर्णय या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचं केंद्र सरकारला सर्वांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका आणि काहीतरी ॲक्शन घेण्याची भूमिका या ठिकाणी दर्शवलेली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यात आली, मात्र सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्या हे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे. तर भारतानं काही कठोर निर्णय घेतले, जसं की तुम्ही 48 तासाच्या आत भारत सोडा. याशिवाय जो 1960 झालेला सिंधू नदी करार होता, ज्या नद्यांचं 80% पाणी, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला मिळत होतं, तर ते भारतानं आता त्यावर स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळं पाकिस्तानचा पुन्हा जळफळाट या ठिकाणी झालेला आहे. तर एक जुना व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होतोय भारतामध्ये. म्हणजे एक कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओत हाफिज सईद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक धमकी दिल्यासारखं बोलत आहे. जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास थांबवून टाकू, अशा प्रकारची धमकी त्यानं त्यावेळेस दिली होती. तो व्हिडिओ आता नव्यानं व्हायरल केला जात आहे आणि या खोऱ्यामध्ये रक्त वाहील अशा प्रकारची धमकी हा हाफिज सईद त्या ठिकाणी देतोय. तर पाकिस्ताननं जसं भारतानं काही निर्णय घेतले, अटारी बॉर्डर ते बंद केली, याशिवाय आपल्या म्हणजे पाकिस्तानच्या वकिलातीमध्ये आपल्याकडे जे लोक आहेत त्यांना इथून 7 दिवसाच्या आत देश सोडायला सांगितलेलं आहे आणि 2 दिवसात जर पाकिस्तान्यांनी देश सोडला नाही तर त्यांचा विजा रद्द होणार आहे. अशा अनेक कठोर निर्णय भारतानं घेतले. तर पाकिस्तानसुद्धा काल एक बैठक घेऊन अशाच प्रकारचे काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद केलेला आहे त्यांनी. त्याचबरोबर भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही असाही दुसरा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार, जसं आपणही त्यांचा सार्क व्हिसा रद्द केलेला आहे. भारतीय उच्चायुक्त या भारताच्या वकिलातीतील जे लष्कर आहेत, सल्लागार आहेत, त्यांना भारतात परतावं लागणार आहे. वाघा अटारी बॉर्डर त्यांनी बंद केलेले आहेत. इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार आहे आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे भारतीय विमानासाठी पाकिस्तानी एअरस्पेस आता बंद करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे निर्णय हे त्यांनीसुद्धा घेतलेला आहे. तर हा एक गंभीर हल्ला या ठिकाणी आहे. हा हल्ला केवळ पर्यटकांवर झालेला नसून काश्मीरी रियातीवर झालेला आहे असं काश्मीरच्या जनतेचं म्हणणं आहे. आता काश्मीरची जनता काय म्हणते आपण हे पाहू. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण काश्मीरमध्ये स्वयंस्फूर्त कडकडीत असा बंद पाळण्यात आला आणि पर्यटकांना मारू नका असं म्हणत स्थानिक मुस्लिम तरुण सय्यद आदिल दहशतवाद्यांना विरोध करत होता. त्यांनी पर्यटकांची जात पाहिली नाही की धर्म पाहिला नाही, पण दुर्दैवानं त्या मुस्लिम तरुणाला देखील दहशतवाद्यांनी ठार केलं. म्हणजे आता काश्मीरीसुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या हल्ल्याला या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा निषेध त्यांनी केलेला आहे. तर
पाकिस्तानमधून सुद्धा पाकिस्तानला विरोध आहे. अल्लाहला तरी कमी घाबरा, वेळीच परिस्थिती आवरा, अशा प्रकारचा पाकिस्तानला त्या ठिकाणी सर्वपक्षीय म्हणजे आपल्याकडून इशारा देण्यात आला आणि तिकडून सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा विरोध मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर अशा प्रकारचे एक तणावाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. LOC बॉर्डरवरची बाजूची गावंसुद्धा या ठिकाणी रिकामे करण्यात आलेली आहे. जहाजावर सुद्धा या ठिकाणी शस्त्र सज्ज करण्यात आलेली आहे आणि ही एक अघोषित या ठिकाणी युद्धाची तयारी भारताची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाकिस्तानची सुद्धा आता झोप उडालेली आहे आणि तो सुद्धा भारताला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानमधून जो विरोध होतोय किंवा 4 वेळा भारतासोबत युद्ध केलं, 4ही वेळेस आपल्याला माघार घ्यावी लागली, आपल्याला पराभव पत्करलेला आहे, यातून काहीतरी बोध घ्या, अशा प्रकारचा इशारा हा पाकिस्तानमधील नागरिक पाकिस्तान सरकारला देत आहे. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आता पाण्यासाठी त्यांना तरसावं लागणार आहे, कारण इथं पाणीबंदी केलेली आहे, पाणी अडवलं जाणार आहे. अगदी या काश्मीरमध्ये धरणं सुद्धा बांधण्याची तयारी केंद्र सरकार आखत आहे. म्हणजेच जी मस्ती या पाकिस्तानला चढली होती ती उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न हा भारताकडून या ठिकाणी केला जात आहे. एक खणक्या भूमिका ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे आणि भारतातले सर्वच पक्ष हे केंद्र सरकारच्या बाजूनं आहेत आणि विशेष म्हणजे भारताची सर्व जनता पाकिस्तानला वेळीच धडा शिकवा, अशा प्रकारची भाषा या ठिकाणी वापरतात.